नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 9 सप्टेंबर 2024 ते 15 सप्टेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. सिंह राशी. या सप्ताहात चंद्र राशीपासून 10व्या भावात बृहस्पती विराजमान होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या कार्यक्षमतेचा विकास होईल. यामुळे तुम्ही अधिकात अधिक रचनात्मक विचार करून आपल्या व्यापारात सुधारण्यासाठी काही मोठा निर्णय घेऊ शकता. तुमच्या या निर्णयाला तुमच्या घरच्यांसोबत तुमच्या कर्मींचीही साथ मिळेल. यामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही अधिक तेजीने उत्पादन करताना दिसाल. या सप्ताहात बरेच विद्यार्थी आपल्या ज्ञानाचे उत्तम प्रदर्शन करून आपल्या घरात कुठल्या कार्यात आपले योगदान देताना दिसतील. यामुळे तुम्हाला लोकांचे कौतुकही प्राप्त होऊ शकेल. तथापि या काळात आपल्या शिक्षणावर अत्याधिक अहंकार करण्यापासून बचाव करा. चंद्र राशीपासून 7व्या भावात शनी स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला स्थिर ठेवू शकणार नाही. म्हणून तुम्हाला या गोष्टींची सर्वात जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे की दुसऱ्यांच्या समोर बोलण्याच्या वेळी मर्यादेची काळजी घ्या आणि दुसऱ्यांसोबत उत्तम वर्तन करा, अथवा तणावासोबतच तुमच्या प्रतिमेलाही नुकसान पोहोचू शकते. या सप्ताहात तुम्हाला उत्तम नफा होण्याचे योग बनत आहेत. या कारणाने तुम्ही आपल्या नफ्याचा मोठा हिस्सा संचय करण्यात यशस्वी राहाल. तुम्ही या अतिरिक्त धनला कुठल्या रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टमध्ये किंवा जमीन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित करू शकता. घर कुटुंबात या सप्ताहात मुख्य पाहुण्यांचे आगमन तुमचा मूड आणि तुमचा एकटेपणा खराब करू शकते. कारण या काळात तुम्हाला काही वेळ घरात एकटे राहण्याची इच्छा असेल, परंतु पाहुण्यामुळे असे होऊ शकणार नाही. उपाय: नियमित 19 वेळा ओम आदित्य नम:चा जप करा. कन्या राशी. या सप्ताहात तुमचे कौटुंबिक जीवन अधिक अनुकूल राहण्याची शक्यता आहे. कारण तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहांची उत्तम स्थिती या सप्ताहात चंद्र राशीपासून 9व्या भावात बृहस्पती विराजमान असण्याच्या कारणाने तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी सामान्यपेक्षा उत्तम दिसत आहे. ही अनुकूल स्थिती तुमच्या कौटुंबिक सदस्यांना प्रत्येक प्रकारची मानसिक समस्येपासून बचाव करून एकमेकांच्या प्रती आदर वाढवण्यात मदतगार सिद्ध होईल. यावेळी कुटुंबातील जवळजवळ प्रत्येक सदस्यांचा व्यवहारही उत्तम राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात शक्यता आहे की आपण इतके घाईत असाल की आपले काम पूर्ण आहे हे विसरून जाल. या प्रकरणात आपण सर्व कामे पूर्ण झाल्याने समाधानी होईपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपली कागदपत्रे देण्यास टाळावे लागेल. यासाठी प्रत्येक दस्तऐवज पुन्हा तपासणे चांगले. तुमचे साप्ताहिक राशी भविष्य हे संकेत देते की उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ विशेष उत्तम राहील. कारण तुम्हाला या काळात प्रत्येक विषयांना समजण्यास मदत मिळेल. या सप्ताहात आपल्या आरोग्याला घेऊन आपल्या भाग्यावर अधिक निर्भर राहू नका आणि आपले आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा. कारण या गोष्टीला तुम्ही चांगल्या प्रकारे समजतात की नशीब स्वतः खूप आळशी असते. म्हणून उत्तम आरोग्याकडे आपले प्रयत्न करत राहा. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करताना दिसत आहे
तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि उत्तम राहणार आहे. कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता कायम राहील. यामुळे तुम्हाला उत्तम स्तरावर नफा मिळेल. उपाय: नियमित 11 वेळा ओम नमो नारायणाचा जप करा. तूळ राशी: या सप्ताहात तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेताना दिसाल. अशात जर काही कौटुंबिक वाद चालू आहे तर तोही या काळात पूर्णतः दूर होऊ शकेल. यामुळे घरात तुम्हाला स्वादिष्ट भोजन करण्याची संधी मिळेल. या सप्ताहात बऱ्याच शुभ ग्रहांच्या प्रभावाने तुमची इच्छाशक्ती प्रबळ होईल. याच्या मदतीने तुम्ही आपल्या पेशावर जीवनात नवीन उपलब्ध मिळवून देण्यात यशस्वी व्हाल. या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपली मेहनत करण्याची आवश्यकता असेल. कारण या काळात त्यांची समजण्याची क्षमता उत्तम दिसेल. अशात तुम्ही आपल्या खराब संगतीकडे अधिक लक्ष न देता आपल्या कामापुरते काम ठेवण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी स्वतःला तयार करा. या सप्ताहात तुमच्या आरोग्य भविष्याला पाहिले असता तुमचे आरोग्य उत्तम राहील. यामुळे तुम्ही आपल्या जीवनातील क्षेत्रातही जबरदस्त प्रदर्शन करू शकाल. सोबतच या काळात तुमच्या साहस आणि आत्मविश्वासात वृद्धी पाहायला मिळेल. नोकरी पेशा जातक जे कुठल्याही मार्केटिंगने जोडलेले आहेत त्यांना यावेळी आपले टार्गेट वेळेच्या आधी पूर्ण करण्यात यश मिळेल. यामुळे त्यांना उत्तम धन कमावण्याचीही संधी मिळू शकेल. या सप्ताहात तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेताना दिसाल. उपाय: नियमित ललित सहस्त्रनामाचा जप करा. वृश्चिक राशी: या सप्ताहात बऱ्याच शुभ ग्रहांच्या प्रभावाने तुमची इच्छाशक्ती प्रबळ होईल. याच्या मदतीने तुम्ही आपल्या पेशावर जीवनात नवीन उपलब्ध मिळवून देण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला बऱ्याच अशा संधी मिळणार आहेत ज्याच्या मदतीने करिअरच्या बाबतीत ही वेळ तुमच्यासाठी नोकरी पेशा जातकांसाठी खूप आनंदी व्यतीत होईल. शिक्षणाच्या क्षेत्रात यावर्षी विद्यार्थ्यांना आधीच्या चुकांमधून शिक्षण घेऊन स्वतःला आपल्या शिक्षणाकडे अधिक केंद्रित व्हावे लागेल. या सप्ताहात आपल्या व्यस्त दिनचर्येत काही आनंदाचे क्षण काढून स्वतःला पर्याप्त वेळ देऊ शकाल. अशात यावेळी उत्तम संधीचा फायदा घेऊन आणि उत्तम आरोग्यासाठी नियमित चालणे फायद्याचे ठरेल. बृहस्पतीच्या चंद्र राशीपासून सप्तम भावात स्थित होण्याच्या कारणाने पूर्वीच्या अनुमान अनुसार या सप्ताहात तुमची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात सुधारेल. प्रत्येक निर्णय घेताना घाईगर्दी करू नका आणि धैर्याची साथ खूप समजदारीने करून कुठलाही निर्णय घ्या. उपाय: नियमित 27 वेळा ओम बहुमाय नमचा जप करा. धन्यवाद.